चला पुन्हा एकदा स्टार्ट करू ब्लॉग. तर कसं आहे मित्रांनो, बरं आहे का तुमचं? सगळ्यांचं बरं आहे का? तर मला ना ते बोलून ना जरा बोर झालो, कारण तर मला वाटतं मीच बोलून एवढं बोर झालो. तुम्ही बोलून तुम्ही तर किती बोर झाला असा की नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. कसं काय सुरू कुठून करू ते समज नाही गेले तुम्हाला, काय सांगू. ते एवढं काय तर एवढे तो ब्लॉग बनवले, पण सुरू कुठून करू कसं करू काही समजत नव्हतं, म्हणून ते काय चला तर मित्रांनो सॉरी त्याच्यामुळं सर्वात चला तर मित्रांनो पुन्हा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. एवढं बोलू माझा जीव कतरला आहे. मला खरं सांगायचं तर काय, मला जीव कतरला आहे, त्याच्यामुळे जाऊ दे, सोडून द्या, काय टेन्शन घेऊ नका. आणि चला तर मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे व्लॉगमध्ये. कसं वाटलं हे असं राहते, जाऊ द्या, सोडून द्या, याला इग्नोर करा, तुम्ही पुढच्या गोष्टी बघा, चांगलं वाटतं तुम्हाला. तर कसं काय, मला वाटतं तुम्ही सगळे बरे असाल, आई काळजी घेत असाल, तर जाऊ दे, सोडा त्याचं. पण मी एक सांगू तुम्हाला की मित्रांनो, कधी पण ना तुम्ही अशा ठिकाणी जात राहा ना, ज्या ठिकाणी ना आपल्याला शिकायला भेटेल काहीतरी. खूप खूप काही शिकायला भेटेल, काहीतरी भेटेल असं, त्याच्यातून आपल्याला काहीतरी आपल्याला भेटेल ना अशा ठिकाणी. आता मी 2-3 ठिकाणी काम केलेलं आहे. तर मी पहिले तिथं ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो, पण तिथं मला काय भेटलं नाही. म्हणजे काय, माझ्या दिमागाला एकच मन झालं होतं की सकाळी उठा, 9ला उठा, 10पर्यंत रेडी व्हा, मग कामाला जा, मग तिथं जा, मग तिथं ऑफिसवर बसूनच होतो, मग तिथून घरी या, घरी येऊन मग बस चावलं दिवसभर तेच रुटीन करता 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 एवढा बोर झालो माणसाला, एवढा बोर झालो काय सर. मग आखरी शेवटी मी ती जॉबच सोडून दिली जॉबच सोडून दिली. मग तेव्हापासून आतापर्यंत घरीच आहे, काहीच नाही. आता सहसा मला 1 वर्ष व्हायला लागले, मी घरीच आहे. आता 1 वर्ष व्हायला लागले मला घरीच आहे मी. आता मी काय करू सांगा तुम्ही. आता तुम्ही ब्लॉग बघत असाल म्हणजे आतापर्यंत 5-6 इंटरव्ह्यू दिलेत मी, 5-6 तरी इंटरव्ह्यू दिलेत, त्याच्यामध्ये मी एक बी लागला नाही. आता ते आता मयात कमी आहे की समोरच्यात काय मजातच कमी असेल, कारण समोरचे मला असं करता म्हणलं मजात कमी आहे, त्याच्यामुळे जाऊ दे. आपण जेवढं होईल तर मी सांगतो तुम्हाला, खूप काही प्रयत्न केले मी, आणि खूप स्वतःवर खूप काही काम केलेलं आहे, खूप काही असं बोलण्यामध्ये काही याच्यामध्ये, तर तरी मी खूप काही हे केलेलं आहे. पण ते समोरच्याला काय पाहिजे काय माहीत माझ्याकडून, तर ते ते समज नाही गेले का. तर आता माझ्यात कोणत्या गलत्या व्हायला ते तर नाही माहीत ना मला. आता मी ते किती सुधारायचा प्रयत्न केला. एक तर पहिले पहिले काय म्हणत होते की तुझा ड्रेसिंग कोड बरोबर नाही. ठीक आहे, मग आपण फॉर्मल ते सगळं जे ऑफिशियल लोक घालतात ते घालत होतो. मग त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणले तुझ्या बोलण्यावर स्किल नाही. मग ठीक आहे, बोलण्यावर बी काम केलं मी. बोलण्यावर काम केलं, जसं जसं ऑफिशियल जेवढं ते इंटरव्ह्यूचं मी काम केलं. पण मग तिथे गेल्यावर त्यांनी काय म्हणे, तुझं शिक्षण बरोबर नाही. सॉरी शिक्षण नाही, एक्सपिरियन्स लागतात म्हणजे आम्हाला. तिथं जाऊन मग ते असे म्हणले, मग एक्सपिरियन्स घेण्यासाठी मी अजून आता एक्सपिरियन्सचा विषय एवढा आहे की अरे तुम्ही चान्स तर देऊन बघा. मी म्हणलं त्यांना, मी पगाराची अपेक्षा नाही म्हणलं, मला शिकायचं म्हणलं, तुमचा एक्सपिरियन्स घ्यायचा म्हणलं. नाही म्हणे, आम्हाला ना ट्रेन लोक पाहिजे, एक्सपिरियन्स लोक पाहिजे. अरे यार, एक्सपिरियन्स लोक तुमचे जास्त पगार खातील ना. जर तुम्ही मला थोडीच पगार देसाल, थोडीच काही घेसाल, तर एकतर मी शिकल बिन, तुमचंही काम होईल. असा विचार करा ना तुम्ही. असा विचार नाही करत ते लोक. कधी आपला विचार करतात, त्यांनी म्हणतात आमच्या कंपनीला मोठं व्हायसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, आम्हाला तुम्हाला काय वेळ नाही आम्हाला द्यायला. माझं म्हणणं काय बाबा, थोडा थोडा टाईम द्या. 15 दिवस मला यूज करून बघा, जर तुम्हाला बरं वाटेल तर ठीक आहे. जर माझ्या कामावर जर तुम्हाला काय फायदा होत असेल तर ठीक आहे, मग ठेवा, नाही तर काढून टाका, हे की नाही. असं म्हणलं होतं, पण काय म्हणलं नाही, जाऊ दे. आपण काय करू आता, जेवण करू. तर भूक लागली मला, तर बोलू बोलू माझं भूक लागली. तर थोडं थांबा. आता फर्स्ट क्लास काय करतो माहिती आहे का, जेवायला वाढतो, मग आपण जेवण करू. मला वाटतं तुम्ही केलं का नाही जेवण, तर जेवण केलं नसेल तर जेवण करून घ्या. असा आपला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करायचा. त्याच्यामुळे काय करा, तुम्ही जेवण करून घ्या आणि बदाम खा. काल तुम्ही बदाम खाल्ली होती वाटायला, कालच्या व्हिडिओमध्ये बघला असाल तुम्ही, बदाम खाल्ला असाल. एक मी सांग, जेवायला वाढून घेतो आणि लगेच येतो. तर मित्रांनो, जेवण झालं का तुमचं? तर तुमचं जेवण झालं नसतं तर मी जेवण करायलो, या जेवायला. आणि अजून तुम्हाला काय सांगायचं आहे मित्रांनो, तुम्हाला आलूची भाजी आवडते का? आलूची भाजी मला लई आवडते, खरंच माहिती आहे का. आई एवढी भारी करते ना, एक नंबर आलूची भाजी. काय करा माहिती आहे का, तुम्ही जेवण करून घ्या.
आणि मी काय म्हणतो, किती पोळ्या खाता तुम्ही? हां, किती पोळ्या खाता? मला 3-4 एक पोळी जात नाही. मी खाते नाही कारण मला आवडत नाही जास्त. कधी पण ना जर तुम्हाला खरंच अशक्तपणा आणि विकनेस वगैरे येतात ना, आता मला तर वाटतं कधी ताप बी पाहिली कोणा तर जेवण जात नाही. तर मग म्हणणं काय करा माहिती आहे का, डोळे बंद करा आणि गप्पा गप खा. डोळे बंद करा आणि नुसतं खातच राहा. काहीच होत नाही. 2 दिवसांनी सगळं ठेवून जाते. त्यामुळे काय करा, टेन्शन घेऊ नका कोणत्या गोष्टीचं. काय तुम्हाला आधीच सांगालो. चला काय नाही, ब्लॉग होत राहतील. आपण पहिले जेवण करून घेऊ. पेट पूजा फिर काम दूजा म्हणतात ना, एकदम बेस्ट सुकून. एक तुम्हाला अजून दाखवतो. आईनं ना आमच्यासाठी चिवडा आणला होता. असं आहे का, तुम्हाला उलट द्यायचं असं मोर. आईनं ना चिवडा आणला होता, ते आपण खाऊ जरा आता. मला खरं सांगा मित्रांनो, तुम्हाला मला सांगा, मला असं जेवण करताना काहीतरी असं लागते सोबत. चखना बिकना काहीतरी लागतेच जेवण करताना. मला असं गेलं नाही, पोटात जातच नाही. काय मग जातच नाही आता. काय चिवडा भारी लागते. तुम्ही काय करा, जेवण करताना तेव्हा करून बघा, मस्त एक्सपिरियन्स. मला खरंच त्या लोकांचं वाईट वाटते ना, की घरदार सोडून ते दुसऱ्या ठिकाणी कामाला चालेल. त्यांना एवढं सुख येत नसेल. पण मी तुम्हाला एक इन्सिडन्स सांगतो, नाव घेत नाही. तर ना आई म्हणत होती की बघ म्हणे, लोकांचे लेकरं, आता एक व्यक्ती आहे, बघ म्हणे ते त्यांचे लेकरं ना मायबापाला किती खुश ठेवतात. त्या पुराण मनासारखं लग्न केलं, आणि आता ते सुख आहे त्याला. आता ते मस्त मायबापाला घर बांधून दिले आणि मस्त ते एन्जॉय करायले, पैसा कमवायला, गाड्या घ्यायला. पण हे सांगा मित्रांनो, हे पैसा ना तुम्हाला ना आपल्या फक्त गरजा पूर्ण करून देते, माणसाला कधीच समाधानी देत नाही. संतुष्ट माणूस जेव्हा होतो ना, ते पैसा कधीच देत नाही. पैसा फक्त तुम्हाला तुमच्या जे गरजा आहेत, जे स्वप्न, ते फक्त ते पूर्ण करते. तुम्हाला मनातून कधीच सॅटिस्फाय करू शकत नाही, कधीच करू शकत नाही. तर हेच मला सांगायचं होतं की काय अर्थ आहे बरं, तुम्ही मायबापाच्या दूर राहून तुम्ही तुमचं हे करायला, जे दूर राहतात ते. तुम्ही मला सांगा, तुम्ही मायबापाला कसं एकटं सोडू शकता? माझा एवढा दम नाही बाबा. 4 पैसे मला कमी भेटू दे, पण मायबापाला कधी सोडून जाणार नाही. जरी मी माझ्या लाईफमध्ये सक्सेस झालो नाही, जरी मला 20-30 हजाराची 40-50 हजाराची नोकरी नाही लागली, सोडून द्या, काय टेन्शन नाही मला. जरी मला 15,000 10,000 जरी मला भेटत असेल ना, त्या समाधानी मी. कारण एवढंच की मायापा सोबत आहे, त्यांची मदत घेतो, त्यांची काळजी घेतो. तर बरं काय सांगा ना, काय अर्थ आहे तुम्हाला? तुम्ही दूर गेलात आणि मायापाला इथे झालं, तुम्हाला घंटा लागते, घंटा नाही दिवस लागते तुम्ही इथपर्यंत यायला. आणि त्यांना वाटते की आम्ही खूप काही कमवलं, खूप काही जिंकलो आम्ही आता सगळ्यांच्या वर गेलो, आमचा बी एक लेवल आला आहे.
ज्या दिवशी मायबाप आहेत ना त्या दिवस तुमच्याजवळ लेवल आहे माहिती की. हे कळत नाही विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणते ना मग नास्तिक लोक. हां मला ना मायबापाला सोडून कसं राहा वाटते यार. हां तसं नसते. एक टाइम तुम्हाला पैसा हे होऊ द्या. हां पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. म्हणजे एवढं त्या लोकांना एवढं सांगणं आहे महापाल जवळ राहा. 4 पैसे तुम्हाला कमी भेटू द्या पण मायापाल सोबत राहा. त्यांची मदत करा त्यांची काय कारण ते एवढ्या लहान मोठ्या वयात त्यांना गरज असते कोणाची तुमची सगळ्यात जास्त. त्याच्यामुळे सोबत राहा त्यांची मदत करा. त्यांची काळजी घ्या. जरी तुम्हाला 4 पैसे कमी भेटत असेल तर मायबापासोबत राहा. अरे बरं ठीक आहे ते बरं तुम्हाला हे पटलं नाही का मायबापाला घेऊन जा ना तुम्ही. मायबापाला घेऊन जा तिकडं जिथं तुम्ही काम करता. मायबापाला घेऊन जा ठीक आहे ना. म्हणजे तुम्हाला एकतर त्यांचं सुख पण भेटल आणि त्यांचा प्रेम पण भेटल. तुम्हाला ते बी नको वाटते तर काय अर्थ आहे तुमच्या कामावर तुमच्या 1,00,000 2,00,000 पेमेंट देऊन. हां काय अर्थ सांगा ना. काही नाही तुमच्या घरात धन आहे पण समाधान नाही माणूस कोणी. काय अर्थ आहे एवढा पैसा कमवला आणि काही उपयोगात आला नाही म्हणलं. काय अर्थ आहे त्याला. काय करता पैसा एवढा. तुम्ही तुमच्या मायबापाच्या गरजा का मायबापाला तुम्ही अरे मायबापाच्या हाताचा तुम्ही किती सुख घ्या ना. हां मला आता हसू येते ज्या लोक आलो बरं त्यांना वाटते मो पोरगा आता मस्त विदेशात काम करते हे करते पैसा कमवते. पण मला कसं वाटतं माहिती नाही का त्याला काय झालं तर शेजारचे पळे देतात. मला वाटतं शेजारचे त्यांचे पोरं असते त्यांचे ते आवश्यकता. कारण तुम्ही बघा ना तितकं त्याचं पोरग एवढं काय करतो मग तू एवढं सांगायचं पोरं बरं तो पोरग कुठे आहे त्या जवळ आहे का म्हणून त्याला एकच म्हणायची कारण बाबा तुमचं पोरग आलं का जवळ आलं का सांगा. नाही आलं ना तसं राहते. मायापासोबत राहा प्लीज. मायापाला तुमच्याशिवाय कोण नाही आणि तुम्हाला मायापाशिवाय कोण नाही. ना तुमची बायको तुम्हाला हे करणार ना तुमचे लेकर ना तुमचे बहीण भाऊ ना कोणी. आपल्याला करावं लागते आणि आपल्याला मायापाचं करावं लागते. मायापानं आपल्याला लहानपणापासून पोचले आणि त्यांनी आपली सगळं काही त्यांनी केले तर आपलं कर्तव्य बनते की मायाबापाला खुश ठेवणार. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत राहा. काय आणि ते अनाथ आश्रममध्ये काय ठेवता यार सांगा ना तुम्ही. मायाबापाला अनाथ आश्रममध्ये काय ठेवता एवढं जर वाटते का तुम्हाला. आता आत्ता आमच्या एवढा गांडीत दम नाही की मायाबापाच्या डोळे ठेवून बघायचं बोलायचं म्हणजे बघ आता पण कधी बोलू ना आपण. आणि मी सांगतो मी लहानपणापासून आईपणचं ऐकून आहे. लहानपणापासून त्यांनी म्हणलं तेच केले मी आणि आता पण करत आलो म्हणजे पुढे मी करणार. कारण मला माहिती आहे त्यांनी काय वाईट सांगणार नाही तुम्हाला चांगलं माझ्या चांगल्यासाठी सांगतील माझ्या पुढच्या चांगल्यासाठी सांगतील. त्याच्यामुळे मायाबापाचं ऐका है ना. त्यांना साथ तुमची आहे तुम्हाला साथ त्यांची. तुमची बायको अजूनही सांगायचं म्हणणं हे खास मुलींसाठी चुकलं तर माफ करा आणि बरोबर का नाही तुम्ही सांगा. जर चुकीचं वाटत असेल तर मला मी त्यासाठी सॉरी म्हणतो. जर बरोबर वाटलं तर तुम्ही हे करा. तर मला सांगा तुम्ही ना मायबापाची जेव्हा तुम्ही बापाच्या घरी असता ना तर तुम्ही ना सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करता. स्वतःला करता तुम्ही स्वप्नाला करता.
आणि बापा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये राहता तुम्ही, बरोबर आहे. मग जेव्हा नवऱ्याच्या घरी जाता हां, तर तेव्हा ते ज्या बिचारं त्या परिस्थितीमध्ये आहे आणि ते कसं तुम्हाला जगवते, कसं तुम्हाला हे करते. मग त्या बिचाऱ्यातून होत नाही ना तेवढं. आता तुम्ही तुमच्या मायापाच्या घरी असताना केलं ना, तर तिच्या घरी का नाही करत. हां, ते विचार करते ना, ते तुम्हाला नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीला, की ठीक आहे हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको, थांब बाबा, हे कर, ते कर. तुम्ही समजा काही त्याला मागलं, तुम्ही त्याला काय मागलं तर तर त्या विचारातून होत नाही. समजा जमते म्हणजे समजा जमत नाही. मग जर त्यानं पैसे असून तुम्हाला दिलं नाही तर त्याला विचारायचं बाबा पैसे असून का नाही दिलं. पण त्यानं सांगितलं की बाबा हे बघ आपल्याला घरात राशन लागते, आपल्याला घरात हे करायचे, आपल्या लेकरं बाळाचे पैसे जपवायचे, त्याच्यामुळे आपण आपल्या गोष्टी जर दाबू, पुढे करू आपण दोघं सगळं, जेव्हा आपलं जमलं सगळं पूर्ण करू. ते असं म्हणाल ना. पण तुम्ही तर नाही म्हणे मला तेच पाहिजे तेच पाहिजे. आता तुम्ही मायापाला म्हणलं त्या विचारायला काय म्हणता तुम्ही. ती तिथं ॲडजस्ट केलं ना तर इथे ॲडजस्ट करा ना जरासं करा. काय नाही हे बघा, तुम्ही जरा काय कॉम्प्रोमाइज केलं ना तर माणूस तुम्हाला जीव पण देईल तुमच्यासाठी. त्याच्यामुळं जरासं ॲडजस्ट करा, काय नाही होणार, तुमचा संसार चांगलाच चालेल. तर एवढंच सांगायचं. जरासं ऐका, कारण ही जनरेशन खूप 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 वाईट झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला काम पडते की आपण कसं टिकवायचं. जरासं काय झालं की डिवॉर्स घ्यायचा नसते, जरासं काय गेलं तर घटस्फोट घ्यायचा नसते. काही गोष्टी समजून घ्यायच्या. माणसं बी घेतात, तुम्ही बी घ्या, तसं नसते सगळं. आणि हे एक गोष्ट आहे की मित्रांनो, तर ही एक गोष्ट आहे की मुलींना एवढं सांगायचं मला, एक मिनिट जरा असं खाऊ द्या, भूक लागली, सकाळपासून काय खाल्लं नाही. तर झालं माझं जेवण झालं. आता एक मिनिट थांबा. थोडं 5 मिनिट. काय बाबा जेवलो ना, जेवण करा. जेवण करा. दाढी केली काय? नाही केली, दाढी करणं मी आता मिशा गिशा ठेवायच्या. आता उद्या गावाकडे जाऊन येऊ. काकाला फोन केला आता. कोणी? काकाला फोन केला. दादाला? हां आजीकडे चालू म्हणलं मी. काय न्यायचं का? म्हणला मी करतो, मला कॉल मीटिंगमध्ये. दादा? बरं ठीक आहे म्हटलं. त्यानंच काय दिलं जाऊ, काय घेऊन जाऊ म्हातारे. तू काय पाहतो ना कसं हां आणलं ना, घेतलं ना त्या दिवशी, तूप दिलं ना त्याला शूटिंग करायला. जेवण करायचा जेवढ. हा काय करायला? व्हिडिओ बनवायलो बाबा, व्हिडिओ करायचं. चल ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर आता चला एवढंच. आज पप्पाचं प्रेम. तर ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हां करतो केली बाबा. ठीक आहे, जर व्हिडिओला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करा नक्की. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि सॉरी आई बाबाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि ठीक आहे, बाय.